आत्ता आपण सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजातील अत्यंत महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सचिवाला पार पाडाव्या लागतात. सध्याच्या आधुनिक काळामध्ये मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, ईमेल इत्यादी अत्यंत जलद संदेशवहनाची साधने वापरात असूनही पत्रव्यवहाराचे महत्त्व टिकून आहे. सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार सहकारी संस्थेच्या प्रवर्तनापासून ते सहकारी संस्था अस्तित्वात असेपर्यंत सतत सुरू असतो. यासाठी सचिवाच्या पत्रव्यवहाराची माहिती घेणे आवश्यक ठरते. सहकारी संस्थेमध्ये सचिवाचा पत्रव्यवहार हा स्वतंत्र विभाग असतो. तो सचिवाच्या नियंत्रणाखाली चालतो. सचिवाला पत्रव्यवहार विभागामध्ये नियुक्त केलेला म्हणजेच नेमलेला नोकरवर्ग पत्रव्यवहाराच्या कामाबाबत सहकार्य करतो, परंतु काही महत्त्वाची पत्रे लिहिण्याचे काम स्वतः सचिव करतो. पत्रव्यवहारामुळे पैसा, वेळ व श्रमाची बचत होते. तसेच अनेक घटकाशी केलेला पत्रव्यवहार हा भविष्यकाळात लेखी कायदेशीर पुरावा म्हणून उपयोगी पडू शकतो. तसेच पत्रव्यवहाराच्या माध्यमातून नकारात्मक उत्तरे देणेही शक्य होते. आता पत्रव्यवहाराचा अर्थ स्पष्ट करीत असताना आपणास संदेशवहनाची अनेक साधने दिसून येतात. त्यापैकी पत्रव्यवहार हे एक संदेशवहनाचे साधन आहे. डेव्हिस या विचारवंताच्या मतानुसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला संदेशवहन म्हणतो. सर्वसाधारणपणे पत्रव्यवहाराचे 3 प्रकार आहेत. पहिला खाजगी पत्रव्यवहार, दुसरा कार्यालयीन पत्रव्यवहार आणि तिसरा व्यावसायिक पत्रव्यवहार. व्यवसाय कोणताही असो, व्यवसायाचे यश हे पत्रव्यवहारावर अवलंबून असते. म्हणून पत्रव्यवहार हा आदर्श पत्रव्यवहार असला पाहिजे. सहकारी संस्था व पत्राचे वाचक याच्या हितसंबंधाचा विचार करून योग्य भाषेत पत्र लिहिणे आवश्यक असते. तसेच व्यावसायिक पत्र हे संक्षिप्त असावे व परिपूर्ण असावे. आता आपण पत्राचा जो आराखडा आहे तो आराखडा कसा असतो याची माहिती पाहणार आहोत. पत्राच्या आराखड्यामध्ये एकूण जे 13 घटक आहेत ते घटक आराखड्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते घटक नमूद केले आहेत ते आपण सुरुवातीला पाहू. त्यानंतर आराखड्यातील प्रत्येक घटकाची सविस्तर माहिती पाहूया. आराखड्यातील पहिला घटक आहे शीर्षक. तो सर्वसाधारण पत्राच्या सुरुवातीला मध्यभागी 2 ते 3 ओळीमध्ये लिहिलेला असतो. दुसरा घटक दिनांक, तो पत्राच्या उजव्या बाजूला लिहिला जातो. तिसरा घटक जावक क्रमांक, तो डाव्या बाजूला लिहिला जातो. चौथा घटक अंतर्गत पत्ता, तो डाव्या बाजूला लिहिला जातो. त्याच्यानंतर 5वा घटक विषय आणि 6वा घटक संदर्भ हे एकमेकाखालोखाल लिहिले जातात. समासाची बाजू सोडून अंतर्गत भागाला. 7वा घटक अभिवादन,
तो संदर्भाच्या खालच्या ओळीला जावक क्रमांक, अंतर्गत पत्ता यांच्या खालोखाल संदर्भाच्या खालच्या ओळीला लिहिला जातो. 8वा घटक, जसं विषय आणि संदर्भ लिहिले जातात त्यानंतर अभिवादन लिहिल्यानंतरच्या खालच्या ओळीला संदर्भाच्या खालोखाल दिसेल असं पत्राचा मुख्य भाग लिहिलेला असतो. त्याचे 3 परिच्छेद केलेले असतात सर्वसाधारणपणे. पहिला परिच्छेद पत्राची प्रस्तावना, दुसरा परिच्छेद पत्राचा आशय, तिसरा परिच्छेद पत्राचा समारोप. आता 9वा जो घटक आहे तो पत्राच्या उजव्या बाजूला आपण वर जो 2 नंबरला दिनांक लिहिला त्याच्या खालोखालील असा, पण परिच्छेद क्रमांक 3च्या खालच्या ओळीला म्हणजे उजव्या कोपऱ्यामध्ये लिहिला असतो. तो घटक आहे सौजन्यपूर्ण समारोप. त्याच्याच खालच्या ओळीला 10वा घटक स्वाक्षरी. स्वाक्षरीच्या खालच्या ओळीला डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी आपण अभिवादन लिहिलेलं आहे त्याच्या खालोखाल दिसेल अशा रीतीनं, परंतु स्वाक्षरी लिहिल्यानंतरच्या खालच्या ओळीला सहपत्रे म्हणजे सोबत जोडलेली कागदपत्रे, 12वा क्रमांक अद्याक्षरे आणि 13वा क्रमांक त्याच्याच खालच्या ओळीला प्रतिलिपी असा हा आराखडा असतो. आता आराखडाच्या तयार केल्यानंतर आराखड्याच्या बाबतीत आपण ह्याच्यापेक्षा थोडीशी सविस्तर माहिती जर पाहायची म्हटलं तर पहिला घटक शीर्षक आहे. व्यावसायिक पत्र लिहिणाऱ्या सहकारी संस्थेचे नाव हे पत्राच्या अगदी वरच्या बाजूस ठळक मथळ्यामध्ये मध्यभागी दिले जाते. त्यामध्ये संस्थेचे नाव, मुख्य कार्यालयाचा पत्ता, बोधचिन्ह, ईमेल, फोन नंबर, फॅक्स, संकेतस्थळ इत्यादीचा उल्लेख असतो. आराखड्यातील दुसरा घटक दिनांक. प्रत्येक पत्रावर दिनांक असणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे दिनांक हा शीर्षकाखाली उजव्या बाजूला लिहिला जातो. दिनांक 2 पद्धतीने लिहिला जातो, एक ब्रिटिश पद्धतीनुसार आणि दुसरा अमेरिकन पद्धतीनुसार. आपल्याकडे ब्रिटिश पद्धत ही अधिक लोकप्रिय असून तिचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता ब्रिटिश पद्धतीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 25 मे 2019 असं म्हणावे लागेल आणि अमेरिकन पद्धतीनुसार म्हणायचं असेल मे 25, 2019 असे म्हणावे लागेल. पत्रात दिनांक असल्याशिवाय अशी पत्रे न्यायालयात लेखी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाहीत. आता पत्राच्या आराखड्यातील तिसरा घटक आहे जावक क्रमांक. व्यावसायिक पत्र लिहिताना ज्याचा जावक क्रमांक टाकावा लागतो, पत्र लिहून झाल्यानंतर त्याची नोंद एका रजिस्टरमध्ये एका वहीमध्ये करावी लागते. त्याला जावक रजिस्टर किंवा जावक वही असे म्हणतात. त्यामध्ये त्याची नोंद केली जाते. जावक क्रमांक लिहिण्याची पद्धत ही एक क्रमांक दिला जातो, त्याला त्याचा कितवा क्रमांक आहे, त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे पत्र लिहिण्याचं वर्ष दिलं जाते. उदाहरणार्थ एखाद्या वर्षातील 70व्या क्रमांकाचं पत्र असेल आणि ते कर्जासाठी असेल आणि इसवी सन 2019 असेल तर ते कसं लिहावं लागेल, क/70/2019. याचा अर्थ क म्हणजे कर्ज, पत्र क्रमांक 70 आणि वर्ष 2019. आराखड्यामधला चौथा घटक अंतर्गत पत्ता. ज्या व्यक्तीला पत्र पाठवायचे आहे त्या व्यक्ती अगर संस्थेच्या नावाचा व पत्त्याचा समावेश यामध्ये केलेला असतो. तसेच हा पत्ता डाव्या बाजूला लिहिला जातो. अंतर्गत पत्त्यामध्ये व्यक्तीचं नाव, पत्ता, तालुका, जिल्हा, पोस्टल इंडेक्स नंबर इत्यादीचा उल्लेख सर्वसाधारणपणे असतो. आराखड्यातील विषयाच्या बाबतीमध्ये पत्राचा विषय हे थोडक्यात असला पाहिजे. एखाद्या सभासदाने कर्जाची मागणी केलेली असल्यास विषय कर्ज मंजुरीबाबत असे लिहायला हरकत नाही.
तसेच विषयावरून पत्राची ओळख होत असते. त्यानंतर आराखड्यातील 6वा घटक संदर्भ हा प्रत्येक पत्रात असेलच असं म्हणता येणार नाही. म्हणजे संदर्भ हा आवश्यकतेनुसार असतो. उदाहरणार्थ एखाद्या सभासदानं एखाद्या बाबतीत अगोदर अर्ज केला असेल आणि त्याला उत्तर जर संस्थेतर्फे दिलं जात असेल तर त्याचा संदर्भ म्हणून उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ कर्जाची मागणी केलेलं पत्र असेल आणि त्याला उत्तर जर सचिवातर्फे दिलं जात असेल तर विषयाच्या खालोखाल संदर्भ लिहून त्याखाली लिहिलं जाते आपला दिनांक 2 मे 2019चा कर्ज मागणी अर्ज क्रमांक 210/2019. म्हणजेच संदर्भ हा आवश्यकतेनुसार असतो. आराखड्यातील 7वा घटक आहे अभिवादन. पत्रवाचकासाठी जे सौजन्यपूर्वक शब्द वापरण्यात येतात त्याला अभिवादन असे म्हणतात. या शब्दामध्ये सर्वसाधारणपणे महोदय, माननीय, महाशय, महोदया इत्यादी शब्दाचा समावेश असतो. पत्राच्या आराखड्यातील 8वा घटक आहे पत्राचा मुख्य भाग. व्यावसायिक पत्र लिहिताना ते अत्यंत थोडक्यात लिहिणे आवश्यक आहे. पत्रलेखकाने गरजेनुसार 2 अगर जास्तीत जास्त 3 परिच्छेदामध्ये पत्र पूर्ण करणे आवश्यक असते. पहिल्या परिच्छेदामध्ये पत्राचा हेतू स्पष्ट केला पाहिजे. दुसऱ्या परिच्छेदामध्ये पत्राचा आशय स्पष्ट केला पाहिजे आणि तो सोप्या भाषेत मांडला पाहिजे. तर तिसऱ्या परिच्छेदात मजकुराचा समारोप असला पाहिजे. पत्राच्या आराखड्यातील 9वा घटक आहे सौजन्यपूर्ण समारोप. पत्र पूर्ण करण्याचा नम्र मार्ग आहे. पत्र पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आभारपूर्वक शेवट असतो. हा पत्राच्या शेवटी उजव्या बाजूला परंतु सहीच्या वरती लिहिलेला असतो. त्यासाठी आपला विश्वासू, आपला नम्र अशापैकी एखाद्या शब्दाचा वापर केला जातो. पत्राच्या आराखड्यातील 10वा घटक आहे स्वाक्षरी म्हणजे सही. आभारपूर्वक शब्दाच्या खाली पत्राच्या उजव्या बाजूस पत्रलेखकाची सही असते. सहीमुळे पत्राला कायदेशीर स्वरूप प्राप्त होते. आता पत्राच्या आराखड्यातील 11वा घटक आहे सहपत्रे म्हणजे सोबत. मुख्य पत्रासोबत जोडलेल्या कागदपत्रांना सहपत्रे किंवा सोबतची कागदपत्रे असे म्हणतात. ही सहपत्रे म्हणजे सोबतची कागदपत्रे पत्राच्या समारोपानंतर डाव्या बाजूला समासाला लागून लिहिलेले असतात. उदाहरण घ्यायचे असेल, सहकारी संस्थेद्वारे लाभांश वाटपाचे पत्र सभासदाला पाठवताना त्या पत्रासोबत लाभांश आदिपत्र पाठवलेले असते. त्यावेळेस उदाहरणार्थ लाभांश आदिपत्र क्रमांक 412 इत्यादी असे लिहिलेले असते आणि ते सोबत जोडलेले असते. पत्राच्या आराखड्यातील 12वे अक्षर म्हणण्यापेक्षा 12वा घटक म्हणावा तो आहे आद्याक्षरे. व्यावसायिक पत्र हे संगणकीय असेल तर टंकलेखन करणाऱ्या व्यक्तीच्या नावाची आद्याक्षरे पत्राच्या शेवटी डाव्या बाजूला समासाला लागून लिहिलेले असतात. कारण जर टंकलेखनात काही चुका झाल्या तर त्या टंकलेखन करणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरले जाते. काही सहकारी संस्था याचा प्रकार करताना आपल्याला आढळून येतात. म्हणून आद्याक्षरे लिहिलेली असतात. पत्राच्या आराखड्यातील 13वा घटक आहे प्रतिलिपी किंवा माहितीसाठी प्रत. प्रसंगी व्यावसायिक पत्राच्या प्रती इतरांना माहितीसाठी पाठवाव्या लागतात. त्याची माहिती यात दिलेली असते. म्हणजे ती प्रत आणखी कोणाकोणाला पाठवलेली आहे. उदाहरणार्थ माननीय निबंधक सहकारी संस्था पुणे यांना माहितीस्तव सादर. अशा प्रकारे आपणाला पत्राच्या आराखड्याची सविस्तर माहिती पाहता येते.